नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे. विषय असा आहे की संजय गांधी निराधार पेन्शन योजना खरंच दिव्यांगांना वेळेवर आणि पूर्ण मिळते का, की दिव्यांगाच्या पगारीवर कोणी डल्ला मारते, ही आज दिव्यांगाला पडलेला प्रश्न आहे. याचा आपण हे करूया. किंवा KYC, आधार अपडेट, बँकेला मोबाईल लिंक आहे का, बँक आधारला लिंक आहे का, ह्याच्या नावाखाली जे प्रशासन दिव्यांगाची दिशाभूल करण्याचं काम करत आहे आणि दिव्यांगांना जे पगार काही वर्षानुवर्षे बंद आहे, ओरिजिनल दिव्यांग असूनसुद्धा त्याला ती पगार का वेळेवर मिळत नाही, ह्याचं समाधानकारक प्रशासन उत्तर कधी देणार? आज दिव्यांगांचं 100% UID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, हयात प्रमाणपत्र दिल्यानंतर सुद्धा दिव्यांगांना वेळेवर पगार मिळत नाही. KYCच्या नावाखाली दिव्यांगाचे पगारीवर कोणीतरी डल्ला मारते असा दिव्यांगाला पडलेला प्रश्न आहे. याचं समाधानकारक उत्तर कोण देईल? आज ग्रामीण भागातले दिव्यांग, ज्यांना कुठलीच शासकीय योजना आज वर्षानुवर्षे त्यांच्यापर्यंत साधं मेडिकलसुद्धा काढलेलं नाही असे दिव्यांग आहेत, त्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय आहे अजून माहीत नाही. परंतु संजय गांधी निराधार पगारीच्या आशेने त्यांना 2,500 रुपये मिळाल्यानंतर 2 घास त्यांचे घरचे किंवा कोणी इतर देतील या आशेने ती पगारीच्या डोळे लावून बसलेले असतात. परंतु त्याच्यावर सुद्धा डल्ला कोणीतरी मारायचं काम करत आहे का, असं प्रशासनाकडे दिव्यांग बांधव आज विचारणा करत आहेत. परंतु संजय गांधी निराधार कमिटी असते, त्याच्यावर दिव्यांग प्रतिनिधी नियमा म्हणून शासन निर्णय असताना सुद्धा दिव्यांगाला तिथं न घेता राजकारण एखादा लीडरच असतो. त्या दिव्यांगाची व्यथा त्या व्यक्तीला काय माहीत आहे. परंतु दिव्यांग जर कमिटीवर असला तर दिव्यांगाचं हे जे असा गैरप्रकार चालू आहे हे कुठंतरी दूर झाला असता. परंतु दिव्यांग कमिटीवर नसल्यामुळे कुठल्याच शासकीय दिव्यांग कमिटी असते त्याच्यावर जे खरा बोलणार आहे किंवा दिव्यांगाची समस्या मांडतो त्या व्यक्तीला कुठंही त्याच्यावर प्राधान्य दिलं जात नाही. जे चोंबडेपणा करतो अशाच व्यक्तीला त्या कमिटीवर घेतलं जाते. परंतु आज दिव्यांग, महाराष्ट्रातले बरेच दिव्यांग संजय गांधी निराधार पेन्शनपासून वंचित आहेत. केवळ KYC, आधार अपडेट, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी नसल्या कारण देऊन त्यांना डावलण्यात आले. परंतु जे दिव्यांगांनी पूर्वी पगार चालू होती, परंतु काही दिवसानंतर KYC झाल्यानंतर पुन्हा त्यांना पगार मिळाली, पुन्हा अजून बंद, पुन्हा चालू, हे जे मधला जे पगार आहे ती त्याच्यावर डल्ला कोण मारते, ह्याला प्रशासन कधी उत्तर देणार? की बाबा दिव्यांगांना खरंच आमच्याकडून चूक होत आहे का? दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय झाले, आता दिव्यांगाची पगार सर्व आम्ही दिव्यांग मंत्रालयाकडे वर्ग केलेली आहे, परंतु दिव्यांगांना तरीसुद्धा समाधानकारक अनुदान का मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. यासाठी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव माननीय यांनी तात्काळ ह्याच्यात लक्ष देऊन दिव्यांगांना वेळेवर पगार आणि जे मागचं पेंडिंग पगार आहे ते सुद्धा दिव्यांगांना मिळायला पाहिजे, अशी आम्ही दिव्यांगाच्या वतीने विनंती करत आहे. आपल्या काय प्रतिक्रिया असतील ते नक्की कळवा. आपल्या काही या चॅनलला नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.